या व्हिडिओमध्ये माझा असा काही उद्देश नव्हता की तिची चार चौघामध्ये फजिती झाली पाहिजे किंवा चार चौघामध्ये तिला खाली दाखवायचं आहे किंवा बोलतात तिची मस्ती करायची चार चौघामध्ये, असा माझा काही उद्देश नव्हता. या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला कळेल की माझा या गोष्टी करण्यामागचा पर्पज काय होता करून आणि तिने ही गोष्ट काय एन्जॉय केली आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हे चॅलेंज कसं वाटलं आणि ह्याच्या अगोदर तुम्ही असं कुठला क्रेझी चॅलेंज कधी बघितलंय का. तर तुम्ही आता पहिला व्हिडिओ बघा. फ्रेंड्स, मोनिशने मला ना एक टास्क दिलाय आणि तो टास्क केला दोघांनी त्याच्या बर्थडेचं विश करण्यासाठी मला सांगितले की रॅन्डम लोकांशी बोलायचंय आणि त्या रॅन्डम लोकांशी बोलून त्याला काहीतरी मेसेज लिहून हवाय, म्हणजे बर्थडेचं विश करून हवाय. मला असं क्रेझी चॅलेंज दिलं होतं ना, मी पण असं क्रेझी चॅलेंज दिलं. आता बघूया कसं कम्प्लीट करते ते. मला भीती वाटते. मी आता मॉलमध्ये, आम्ही दोघं पण आलोय. मला नाही माहिती मी कसं काय बोलणार आहे एक्झॅक्टली त्यांच्याशी, पण थोडं एक्सायटिंग आहे आणि थोडीशी भीती पण वाटते कारण मी खूप कॅमेराश आहे. तर आय डोंट नो की मी कसं रिॲक्शन देते आणि काय बोलते मी त्यांच्याशी, कसं बोलते मी त्यांच्याशी. सो बघूया. हॅलो फ्रेंड, सो मोनिशने मला जसं टास्क दिलेला आहे की मी रॅन्डम लोकांकडे जाणार आहे आणि त्यांच्याकडून बर्थडे विश लिहून घेणार आहे. सो मी सक्सेसफुल झाली आहे एका ह्याच्यामध्ये. सो इकडे मला 2-3 जण भेटलेत की ते त्याच्यासाठी मेसेज लिहिण्यासाठी रेडी आहेत, बर्थडेचं विश करून देणार आहेत ते. पर्यंत ती गेली. आपण जरा मस्त खाना खाताना करू. तिचे 2 बर्गर आहेत, तिचा कोक आहे, म्हणजे फ्राईज आणि 2 बर्गर आहेत. मोहनीश, MONISH, त्याचा बर्थडे. सो तुम्ही जे वाटेल ते तुम्ही विश लिहू शकता आणि तो ऍक्च्युली ब्लॉग्स वगैरे बनवतो, जॉबही करतो. सो त्याला काय मोटिवेशन असं काही द्यायचं असेल तर तेही देऊ शकता तुम्ही. एक्साइटिंग चॅलेंज दिलंय मला त्याने खूप. ते 2 कार्टे. ओके, या थँक्यू. हॅपी बर्थडे मोनिश. हॅपी बर्थडे मोनिश. मी फर्स्ट ज्यांच्याकडे गेली होती तिकडे सक्सेसफुल झाली आहे आणि त्यांनी मला ह्याच्यामध्ये मेसेज पण दिले आणि एक छोटंसं गिफ्ट पण दिले. सो थँक्यू त्यांच्यासाठी. लोकांना ती शोधते आणि इकडे मी एन्झायटीमध्ये बर्गर खातोय. मी एवढ्या रपारप 2 बर्गर खाल्ले तर तिला बघताना की बाबा ही बोलते कशी, काय बोलते करून. आई शपथ सांगतो तुम्हाला, व्हायचं मला घाम फुटलाय. तुमचं नाव सांगाल मला? माझं नाव समीक्षा, नीरज, हेमंत. ओके, फाईन. मला दुसऱ्या टेबलवरती सुद्धा एक जण मिळाले की ते मला मेसेज लिहून देणार आहे मोनिशसाठी. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. So this is for you. Thank you. This is for you. This is for you. Thank you. This is for you. Thank you so much. Thank you. हां, आता बोला. Happy birthday. थँक्यू. सो प्लीज ह्याच्यामध्ये एक मेसेज, हॅपी बर्थडे मोहनीश. तिकडे नाव पण लिहिलेलं आहे. सो मला अजून एक ग्रुप भेटला आहे आणि मी त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांनी मला मेसेज लिहून देत आहेत ते लोक. दिस इज फॉर यू. Thank you. थँक्यू. दिस इज फॉर यू. दिस इज फॉर यू. दिस इज फॉर यू. थँक्यू. सो मला अजून एक जण भेटलेले आहेत, ते हे दोघं, आणि हे लोक पण माझ्यासाठी एक मेसेज लिहून देणार आहेत मोनिशसाठी. ओके. सो हे दोघं पण मला भेटलेत आणि मी त्यांना पण मी या सो मला अजून एक 3 जणी भेटलेल्या आहेत आणि मला त्यांच्याकडून एक मेसेज लिहून मिळणार आहे मोनिशसाठी. सो दिस इज लास्ट 6 वर्षाचे 6 त्याच्यासाठी हे मेसेजेस लिहून होणार आहेत माझे. मी करून दाखवले, हे मी त्याला बोलू शकते. सो व्हॉट्स युअर गुड नेम? अश्विनी. अमृता.
वर्षा. ओके. सो मला आता हे लोक मेसेज एक लिहून देतील. सो हे तिघी तुम्ही कुठे गेला होतात? जस्ट आले ओके फाईन. म्हणजे मीच पहिले पकडले त्यांना. सो थँक्यू सो मच फॉर यू. दिस इज फॉर यू अँड दिस इज फॉर यू. येस. सो फायनली माझा टास्क कंप्लीट झाला आहे. सो मी अचीव केलेलं आहे. मला या तिघींमुळे माझा हा टास्क कंप्लीट झाला आहे. सो थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे बोला. थँक्यू. फायनली मी हे केलेलं आहे टास्क कंप्लीट. आणि जे काही लोक व्हिडिओमध्ये नाही आलेत त्यांच्यासाठी पण खूप थँक्यू. जे लोक या व्हिडिओमध्ये आलेले आहेत, ज्यांनी मला छान असं कोऑपरेशन दिलेलं आहे, सो त्यांना बिग थँक्यू. आणि माझा व्हिडिओ जेव्हा पण मी अपलोड करेन तेव्हा ते लोक बघतीलच. आणि आय होप त्यांना पण खूप छान वाटेल की ते लोक व्हिडिओमध्ये आलेत. आणि डेफिनेटली थँक्यू सो मच की माझं मोटिवेशन तुम्ही वाढवलेलं आहे. सो थँक्यू. आणि फर्स्ट जे माझ्या भेटले होते त्यांनी मला हे जे गिफ्ट दिले, सो थँक्यू सो मच फॉर दिस. की माझ्यासाठी हे काहीतरी एक नवीन होतं की कोणीतरी मला असं रँडम कोणीतरी असं मला कोणीतरी दिलं आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू. सो टास्क कंप्लीट झाला आहे. फायनली मी चॅलेंज कंप्लीट केलं आहे. सी आय नो, मला माहिती आहे की लोकांना असं मिक्स रिॲक्शन असतील या गोष्टीबद्दल की मी तिला एम्बॅरस करतो आहे किंवा लाईक तिची फजिती हवी असं काहीतरी करतो आहे. पण माझा ह्याच्यामागे पर्पज काय होता, एम्बॅरेसमेंट जी आहे ना, एम्बॅरेसमेंट एक अनएक्सप्लोर्ड इमोशन आहे. आणि माझं प्रायमरी गोल हे करण्याच्या मागचा हे होतं की हिची जी सोशल एन्झायटी आहे, बाहेर गेल्यावर आम्हाला हिला रेकॉर्ड नाही करता येत, बोलता नाही येत, मला ते तिच्यातून काढायचं होतं. आणि ह्याच्यापेक्षा खूप छान असं कॉपरेशन दिलं. आणि खरंच त्यांनी मला असं मोटिवेट करत होते. ते सांगत होते ओ वाव सो नाईस, असं काहीतरी टास्क दिला आहे. सो याच्यापेक्षा बेटर ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली नसती हिची सोशल एन्झायटी काढण्यासाठी. आणि सी मुलगी असल्यामुळे लोक सॉफ्टलीच बोलतात. हे जर मी करायला गेलो असं तर लोकांना जर आवडलं मुलगा कशाला अप्रोच करतो. म्हणजे काही जण असे पण होते की जे मी गेल्यावरतीच असं ते माझ्याकडे अशा पद्धतीने बघत होते, हातात कॅमेरा आहे, डायरी आहे, पेन आहे, सो ही काय असं वेड्यासारखी फिरते. सो बेसिकली लोक मला वेडी पण बघून झाले असते. पण तेच तर आहे ना. सी जर तुम्हाला बाहेर रेकॉर्ड करायचं आहे किंवा तुम्हाला हे सोशल म्हणजे ना पब्लिक प्लेसमध्ये रेकॉर्ड करायचं आहे, कोणालाही न लाजता घाबरता किंवा काही विचार करता, तर तुम्हाला जी तुमचं एम्बॅरेसमेंटवाली फिलिंग आहे ना, ती तुम्हाला फील करून बाहेर काढून टाकावी लागणार, त्याशिवाय नाही होणार. आणि मी तर पहिलं तर खूप प्राऊड आहे. आता मी कंप्लीट केलं, मी माझ्या डोळ्यांनी बघवतो. मी तुम्हाला सांगतो मला घाम फुटलाय बसून फक्त. ही जेव्हा फिरवते ना, हिच्यापेक्षा जास्त तर मी असं एन्झायटीमध्ये होतो, बाई की बोलेल की नाही, करेल की नाही, काय बोलेल, लोक काय बोलतील करून. व्हिडिओज बनवलेत, सो मला नाही माहिती ते प्रॉपर आलेत. मी माझे एफर्ट्स दिले. हे तर मी लास्ट टाकलं. ऑब्व्हियसली मी हे सगळं लास्टला टाकणार. सो तुम्ही जर व्हिडिओ बघितले असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं हिचं बोलणं, हिचं सगळं. आणि मी माझं स्टार्ट केलंय स्वतःहून फर्स्ट टाइम असं कोणाशी बोलायचं. आय एम हॅपी की तिने ट्राय केली. आय एम ऑल्सो हॅपी की सी सक्सेस मिळणं किंवा बोलतो ना की बरोबर करणं हे नंतरची गोष्ट आहे. ट्राय करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी हिला नेहमी एक गोष्ट काय सांगतो माहिती आहे का, शाळेत आपण पहिल्या दिवशी काढता येत नव्हतं आपल्याला, हळूहळू शिकलो. बरोबर. स्टार्टच नाही केला तर कधी बनणारच नाही. कधीतरी बनण्यासाठी स्टार्ट करायला पाहिजे. सो मी तर खूप खुश आहे की तिने केलं करून. आणि ही जेव्हा करत होती हिच्या एन्झायटीमध्ये मी हिचा पण बर्गर खाल्ला बसल्या मला एवढं टेन्शन आलं की करली की नाही व्यवस्थित, किंवा लोक काय बोलतील म्हणजे तिला हे. बट आज तुला माझ्याकडनं आईस्क्रीम. आणि मी खूप खुश आहे याबद्दल. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर खाली कमेंट करा. आणि मला तुम्हाला अजून एक गोष्ट काहीतरी सांगायची होती जी मला मगाशी डोक्यात होती, पण मला ती आठवत नाही. पण मला ती आठवणार मी ती व्हिडिओमध्ये टाकणार आहे. थांबा जरा एक मिनिट तुम्ही सगळे. कशाबद्दल होती मला व्हिडिओ आठवतो. सो काय होतं ते, हां. सो पहिली गोष्ट तर मी हे चॅलेंजचं का ठरवलं होतं माहिती का, हिने मला जे चॅलेंज दिलं होतं ते माझ्यासाठी डिफिकल्ट याच्यासाठी होतं बिकॉज मला पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन नाही करतात. लाईक मला PDA नाही करतायत प्रेमाचा. मला एकाच गोष्टीचं टेन्शन असतं की मी जर सगळ्यांसमोर तिच्यावरती खूप जास्त प्रेम दाखवतो आणि कोणाची नजर लागली तर एकच गोष्ट जी मला गमवायची नाही आहे ती म्हणजे ही आहे. बाकी सगळं गमवून मी परत कमवू शकतो, हिला नाही गमवायचं. सो तर माझ्या मनात ती एक गोष्ट जाम भीती असते
त्यामुळे मी खूप PDA खूप कमी करतो. तुम्ही असं मला पब्लिक प्लेसमध्ये हिच्याबरोबर बघायला मी खूप असं डिस्टन्स ठेवून उभा असतो, हात पकडतो, पण ठीक आहे तेवढ्या पुरते. मग असं मला असं की लवी कधी नसतं आणि मला नाही जमत ते पब्लिक प्लेसमध्ये करायला. सो ते माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं. हिला सगळ्यांसमोर भरवणं, सगळे असताना तिकडे भरवणं आहे माझ्यासाठी. सो मी पण असं ठरवलं की हिला पण असं चॅलेंज द्यायचं की तिच्यासाठी ते डिफिकल्ट गेलं पाहिजे. माझी फुल वाट लागली होती कारण मला नाही बोलता येत. खरंच मी खूप म्हणजे ना मला खूप भीती वाटत होती आणि ना पोटात असा गोळा असा फिरतो ना, तसा गोळा फिरत होता. पण ठीक आहे, बट स्टील मला खरंच खूप छान टास्क वाटलं. खूपच क्रेझी होता. थँक्यू सो मच तुला सुद्धा, कारण तू हा मला टास्क दिला. टास्क आणि खूप crazy होता. जेवढे लोक मला भेटले ना, सो त्यांनी मला खूप छान कोऑपरेशन दिलं. आणि आपण मेसेज वाचले ना मला हां, लोकांचे, message. माझ्यासाठी मेसेज दिले, मेसेज तर वाचले पाहिजे आपण. सो आपण पहिला मेसेज, इथूनच लिहिलं. हॅपी बर्थडे मोहनीश फ्रॉम शालिनी. थँक्यू सो मच शालिनी, तुझ्यामुळे ही सुरुवात झाली. तू पहिली होतीस आय गेस हिला भेटलेली जिने नाही, ॲक्सेप्ट नाही. केलं. शालिनी दुसरी होती, ठीक आहे दुसरी होतीस, पण तुम्ही कॉर्पोरेट केल्यामुळे ही पुढे जाऊ शकली. सो थँक्यू सो मच शालिनी. मी सगळ्यांची नावं घेऊन थँक्यू बोलणार आहे, कारण जर तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल किंवा जेव्हा कधी तुम्ही व्हिडिओ बघाल तर तुम्हाला माहिती असेल की मी तुम्हाला थँक्यू बोललो आहे. सो थँक्यू सो मच. सेकंड, डिअर मोनिश, विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे, ऑल द बेस्ट फॉर यू एव्हरीथिंग यू आर वर्किंग हार्ड फॉर, युअर वाईफ इज द बेस्ट. आय नो. सलोनी, निधी अँड आरती, थँक्यू सो मच सलोनी. फर्स्ट होते ज्यांनी मला हे क्यूट असं गिफ्ट दिलं, सो थँक्यू सो मच. माझा हार्ट तिच्याकडे असताना तुम्ही तिला अजून एक हार्ट का दिलं? का दिलं? सो थँक्यू सो मच सलोनी, थँक्यू सो मच निधी अँड थँक्यू सो मच आरती. लॉट्स ऑफ लव टू यू फ्रॉम हर. Dear Monish, wishing you a many happy returns of the day. Wishing you a day filled with your joy and laughter. Your best right is Samiksha. Thank you so much Samiksha. हे जे एक ग्रुप होता अजून सो त्यांच्यामध्ये मी गेले होते आणि त्यांचं ना ऑलरेडी काहीतरी चॉकलेटवरून चालू होतं आणि मी त्यांना जाऊन डिस्टर्ब केलं होतं. सो त्यांनी हा मेसेज केले. So thank you so much Samiksha. थर्ड मेसेज वाचू आपण. डिअर मोनिश, विशिंग यू अ व्हेरी हॅपी बर्थडे, बेस्ट विशेष श्रद्धा. थँक्यू सो मच श्रद्धा. जिचा व्हिडिओ बनलाच नाही, सो सॉरी फॉर श्रद्धा. जाऊ दे, नवखी आहे ती, जाऊ दे, समजून घ्या तिला प्लीज. पुढचा मेसेज आपण वाचूया. हॅपी बर्थडे मोनिश, विशिंग यू अ इयर अहेड विथ जॉय, हॅपीनेस अँड बेस्ट लाईफ श्रद्धा. थँक्यू सो मच श्रद्धा. खूप श्रद्धा आहे, खूप कॉमन नाव झालं का श्रद्धा? दोन श्रद्धा मिळाल्यात मला. माझी पण देवावर खूप श्रद्धा आहे. अजून एक हॅपी बर्थडे मोनिश, विशिंग अ व्हेरी हॅपी बर्थडे, एन्जॉय युअर डे. विश्वजित, थँक्यू सो मच विश्वजित अँड श्रद्धा, थँक्यू सो मच दोघांसाठी पण. विश्वजित तुला पण खूप खूप थँक्यू, मनापासून आभार. हॅपी बर्थडे मोनिश. शौर्य भाई नाव काय आहे? थँक्यू सो मच शौर्य, आणि माझं नाव खूप आवडलं. हिच्यामध्ये पण मला शौर्य आणायचं आहे. ती दोन मुलं होते ना, हां, तेच. सो शौर्य, आय होप की हिच्यामध्ये पण थोडं शौर्य येईल. हॅपी बर्थडे, कीप स्माइलिंग. अवी, थँक्यू सो मच अवी. हॅपी बर्थडे फ्रॉम वर्षा, अमृता अँड आशू, थँक्यू सो मच. लास्ट होते जे जस्ट आले होते, एंटर केलं होतं मॉलमध्ये आणि मी त्यांना मॉलमध्ये असं एंटर केल्या सांगितलं. सेल्स गर्ल मी धर्मात घेणार. सो थँक्यू सो मच ज्यांनी पण ह्याच्यात विशेष लिहिले, थँक्यू सो मच. मी ही डायरी खूप जपून ठेवणार आहे, कारण या डायरीमध्ये तुम्ही माझ्यासाठी तर विशेष लिहिलेत, पण हिचं करेज निर्माण करण्यासाठी ही डायरी. ही माझी फर्स्ट कमाई आहे ती ॲक्च्युली. Thank you so much. मी जे माझं मोटिवेशन मी ह्याच्यातून मिळवलं. येस. सो आम्ही आता ही डायरी खूप जपून ठेवणार आहे. सो थँक्यू सो मच सगळ्यांना, so much. हिला कॉपरेट केल्याबद्दल, मला विशेष दिल्याबद्दल. आणि आणि प्लीज मला कमेंटमध्ये सांगा मला काय इम्प्रूव्ह करायचं आहे हां, माझ्या आणि ह्याच्यामध्ये. हे बड्डे चॅलेंज सिरीज मला जास्त का आवडली माहिती? हिच्या बड्डेची आणि माझ्या बड्डेची. मटेरियलिस्टिक गोष्टी आपण खूप घेतो एकमेकांसाठी. इथे एकमेकांची कुठली तरी एक अशी गोष्ट इम्प्रूव्ह करायला लावणं जी ते लोक इम्प्रूव्ह करायला रेडी नाही आहेत. आणि या अशा पद्धतीने आपण त्याचं इम्प्रूव्ह करू शकतो. क्रेझी. मला ही आयडिया खूप आवडली मला माझी. पण आवडलं. सो जर तुम्ही बघत असाल, तुमचं पण चॅनल असेल, तुमचं पण पेज असेल, तर तुम्ही पण इम्प्लिमेंट करा आणि आम्हाला टॅग करा त्याच्यामध्ये. आम्हाला खूप बघायला आवडेल. Yes. आणि आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. एक चॅलेंज व्हिडिओ अजून यायची आहे, ती म्हणजे ब्लाइंड फोल्ड चॅलेंज. ती आम्ही करणार आहोत ती करणार त्याच्यानंतर. आहे, तर आम्ही लवकरच ती पण करू. उद्याच रेकॉर्ड करतो थांबा मी. उद्याच. उद्याच. सो थँक्यू सो Thank मच. you so much. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सो मच. बाय. येस.